गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः इंद्रजीत क्षोभोनी दारुण शिव वरदाचे वरद बाण रागे घेऊन आपण अति सत्रान विंदिले आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे कृपे रघुवर्या स्तुती वदावया सामर्थ्य कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत। इंद्रजितानं भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांच्यावरती महादेवापसली जी काही साप होते आणि त्याच असणाऱ्या सापाचे बाण त्या ठिकाणी मागून आणले होते आणि त्यानं भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांना बंधन केलं म्हणतात। शिव वरद वदे सम्यक शरबंधनी रघुकुळ टिळक राक्षस येत सम्मुख छेदिले मस्तक निमेषार्धे इंद्रजित ज्या वेळेस महादेवाकडे गेला बाण मागायला त्यावेळेस महादेवाने सांगितलं, बाबा तुला मी बाण देतो, पण जर त्या शरबंधाच्या समोर तू गेला, तू किंवा रावण कुणीही जाऊ द्या, शरबंधनाच्या समोर जर गेला तर भगवान श्रीरामचंद्र क्षणामध्ये तुझं मुंडकं उडविला असं या ठिकाणी बोलतात। शरबंधनी सर्पबाण करीती श्रीरामाचे स्तवन राम शरबंदी सावधान सत्य जाणे इंद्रजित। आणि जे काही साप होते भगवंताला बंधन करण्यासाठी टाकलेले होते ते साप सुद्धा भगवंताचंच भजन करत होते महाराज, कारण साप महादेवाचे आणि महादेव पाठापासून रामाचं भजन करताय। श्रीराम सदाशिवा ते ध्याय शिववंदी श्रीराम पाय तेने चापाचे जडत्व जाय पुष्प प्राय ते झाले। भगवान परमात्मा महादेवाचं महादेव ज्याचं भजन करतोय तो राम आहे आणि त्या रामाचं भजन ही साप करत होते आणि इंद्रजिताला सुद्धा माहिती आहे आपण केलेल्या शरबंधनाचा यांच्यावर काहीच फरक पडत नाही असं सांगतात। शिव वरदाचे वरद शर ती बेदिले राम सौमित्र बाणे खिळिले गात्र गात्र प्रवाहे रुधिर धरणीसी। आणि इंद्रजिताने काही ती शरबंधन सोडलं होतं, सापाचं ते ठिकाणी असणारे बाण ते भगवंताच्या अंगाला लागलेले होते, ते बाण अंगाला खरतडले होते आणि अंगामधून रक्ताचा प्रवाह जमिनीवरती सांडत होता, त्यामुळं त्यांच्या प्रवाहानं जमीन त्या ठिकाणी भिजून गेली असं सांगतात। शिव वरदाचे वरद बाण अंगी रूपता राम लक्ष्मण सोयन करीती निवारण अंगवन असताई। आणि भगवान परमात्मा श्रीरामचंद्र समर्थ आहे, बलवान आहे महाराज, ब्रह्मांडाचा नायक आहे तो। त्या बाणाचं निवारण रामाला करता आलं असतं आणि करता येत होतं, पण आपल्याच स्वामीचे आपण ज्याची त्या ठिकाणी आराधना करतोय त्या महादेवाचे ते बाण आहेत, महादेवाचं वरदान आहे। म्हणून ताकद असताना सुद्धा पुरुषार्थ असताना सुद्धा त्या बाणाचं निवारण भगवंतानी केलं नाही। किंशुक फुलाले वसंती तैसे दोघे सिंधुराकृती अशुद्ध बंबाळले शोभती रघुपती सौमित्र। भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाच्या अंगावरती ते बाण लागलेले होते। वसंत ऋतूमध्ये फुलांना बहर येतो आणि ती जसं त्या ठिकाणी शोभिवंत दिसतायत, लाल भडक दिसतायत, तसं असणारा भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणजी त्यांच्या अंगामधून प्रवाह रक्ताचा वाहत होता, त्यामुळे सिंदूर आकृती सारखे ते त्या ठिकाणी शोभायमान दिसत होते असं सांगतात। वर्मी भेदले वरद बाण तेने दोघे कंपायमान श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छा पण ते पडिले। भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला या असणाऱ्या इंद्रजितानं बाण मारले होते, अंगावरती त्या ठिकाणी बाण लागले, अगोदर सांगितलं श्वासामध्ये उडून गेलं, पण आता त्या इंद्रजिताच्या बाणाला मान द्यायचा किंवा महादेवाचं वरदानाचं प्रतिपालन करायचं म्हणून भगवान परमात्मा आणि लक्ष्मण जमिनीवरती पडले असं सांगतात। सौमित्राने श्रीराम मूर्ती जगती पडिले जगतपती ते काळे स्वयंक्षिती झाली मुद्दाती पुष्पप्राय। आणि मग भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ज्या वेळेस जमिनीवरती पडले
त्यावेळेस जमिनीचा जडपणा आहे, कठीणपणा आहे, पण ती जमीन सुद्धा भगवंतासाठी मृदू झाली, फुलासारखी झाली. फुलासारखं असणारी त्या ठिकाणी जमीन भगवंताला लागू लागली असं अंगी सांगतात. खड तरले बाण लागती जैसे चंद्र किरण श्रीरामाने लक्ष्मण सावधान शरबंदी. अहो भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला बाण लागले. कसे लागले हो? चंद्राचं किरण आपल्या अंगाला लागावं. किती लागतं चंद्राचं किरण? आपल्या अंगाला अलगद स्पर्श करून जातो. तसं असणारा त्या इंद्रजिताचे बाण लागलेले होते. एरवी ती सावध होते महाराज भगवान परमात्मा, पण महादेवाचं वरदान प्रतिपालनासाठी ते बंधनामध्ये अडकले असं सांगतात. शरबंद शल्पच्या ठाई प्रथम राम पडिला पायी सवेची लक्ष्मण तोई भूमीशाही पाडीला. आणि मग पहिल्यांदा इंद्रजिताच्या बाणानं भगवान श्रीरामचंद्र पडले जमिनीवरती. त्यांनी असणाऱ्या शरबंधनामध्ये अडकले. आता दादा अडकलाय आपला, त्यामुळं भगवान श्रीरामचंद्राच्या पाठीमाग लक्ष्मणानं सुद्धा त्या बंधनामध्ये अडकून घेतलं. दोघही जमिनीवरती पडले असं सांगतात. इंद्रजित कपटी निशाचर वरद बाणाचा शरपंजर बांधले दोघे राम सौमित्र गात्र गात्र खिळोनी. आवडी असणार मायावी कपटी इंद्रजित भगवान परमात्मा महादेवाकडून बाण आणलेले होते आणि त्या बाणाचं शरबंधन करून भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण सर्व अंगाला त्या ठिकाणी असणारे खिळलेले बाण होते आणि त्या बाणाच्या आधारावरती भगवान परमात्मा आणि लक्ष्मणाला इंद्रजितानं अडकवलं म्हणतात. नाळिक संख्यार्नित मात्र अर्ध नाळिका वितस्तिशर निकट वेदांचा पैमार अति दुर्धर जयाचा. आणि अशा प्रकारचे बाण होते महाराज. नाळिक अर्धनाळिक संख्याशास्त्र आहे आणि त्या पद्धतीने ते बाण लागत होते. दुर्धर बाण होते, महादेवाकडून आणलेले होते असं सांगतात. विद्युत प्राय तेजाकार बाळी दगदगती वैश्वानर त्याही बिंदोनी अपार रम सौमित्र बांधिले. आणि ते असणारे बाण महाराज विजेसारखे त्या ठिकाणी असणारे होते. चंद्राच्या आकाराचे होते, विजेसारखे होते आणि अग्नीसारखं तेज त्या बाणाचं होतं. आणि अशा असणाऱ्या बाणांमध्ये भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला अडकवलं म्हणतात. चापे कळीच्या जैसाग्रा सगज भेदी ती पाखरा नाराचा म्हणती तया शर विंदिले अपार शरबंदा. अनेक प्रकारे भगवान श्रीरामचंद्राला पाडलं आणि बाकीचे सर्वच वानर होते. अनेक प्रकारचे सर्वच वानर आणि भगवान श्रीरामचंद्र सर्वांनाच एक एकाला बंधनामध्ये अडकवलं असं सांगतात. वसंत दंताची या परी ज्या बाळीशी दोन्ही हारी केलं सतेज कुसारी ऐशी शरी शरबंद. अशा पद्धतीचं असणार शरबंधन, अशा पद्धतीचं जी काही बाण होते त्या बाणामध्ये, त्या शरबंधनामध्ये भगवान परमात्मा आणि लक्ष्मण यांना बंधनामध्ये अडकवलं असं सांगतात. भाळी ज्या ज्या अर्धचंद्रा सिंह दोष्टा अत्यंत उग्रा शरबंधनी श्रीरामचंद्र अति विचित्र विंदिला. अनेक प्रकारचे बाण होते ते इंद्रजिताकडे महाराज. वेगवेगळे बाण होते आणि त्या वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या बाणानं शरबंधन इंद्रजितानं केलं आणि भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण यांना जमिनीवरती पाडलं असं सांगतात. श्रीराम आणि लक्ष्मण शरबंधनी बांधोनी पूर्ण इंद्रजित सोयजान करी गर्जन ते ऐका. भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाला शरबंधनामध्ये पाडलं इंद्रजितानं. आनंद झाला महाराज आणि त्या ठिकाणी अत्यंत उल्हासानं गर्जना करून इंद्रजित काय बोलू लागला ऐका. पाया लागती सुरगन अमरेंद्र जो आपण त्यासी अलक्ष युद्ध महिमान अनिला बांधोनी शरबंदे. इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली. अरे एवढा मी सामर्थ्यवान आहे, माझ्या पायाला देव नको माझ्या पाया पडताय. इंद्राला मी जमिनीवरती आणलंय, स्वर्गातनं बांधून वडून आणलंय
आणि एवढे देव दिकावरती माझा धरार आहे, एवढा बलवान मी आहे, असा इंद्रजित तिथं बोलू लागला म्हणता. माझ्या युद्धाची गुप्त गती पाहू न शके अमरपती. तुम्ही दोघे मनुष्य किती व्यर्थ मरणार ती आले ती. इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली. मी जर युद्ध करायला लागलो तर माझ्या युद्धाच्या पुढे इंद्र सुद्धा उभा राहू शकत नाहीये. माझा युद्ध बघायला इंद्र सुद्धा समोर येऊ शकत नाही. तुम्ही तर माणसं आहेत, कशाला इथं मारायला आले तर, असं इंद्रजित भगवंताला उद्देशून बोलू लागला. ऐकून इंद्रजिताचे वचन खवळला सोय लक्ष्मण. श्रीराम पुसतापन शरबंधनाचे दावया. त्या इंद्रजित बोलू लागले, महाराज एकतर अडकवलं कसं तरी, कपटानं अडकवलं होतं, गप घरला निघून जावं की. इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली. हे दोघं सावधच होते आणि रागीट स्वभाव लक्ष्मणाचा आहे. लक्ष्मणानं ऐकलं इंद्रजित काय बोलायला लागलाय. लक्ष्मणाला भयंकर राग आला आणि रामाला सांगितलं, रामा फक्त आज्ञा द्या, एकाच सेकंदामध्ये बंधन तोडून टाकतो. मी तव शेष अवतार पूर्ण निवारीन सर्पात भूतबान. नर निर्बंधन करीन जाना निमेषार. लक्ष्मणाने सांगितलं, रामा मी स्वतःच शेष आहे, मीच मोठा साप आहे आणि माझ्या पुढे बारकी साप काय करणार आहे. मला फक्त तुम्ही आज्ञा द्या, आताच त्या ठिकाणी शेष अवतार प्रगट करतो आणि ही सगळी साप माझ्या पुढे काहीच टिकणार नाहीत. जी काही नर आणि वानर आहेत सर्वांना बंधन घातलंय, सर्वांना निर्मुक्त करतो. लक्ष्मणजी देवाला बोलता, देवनिया फुतकार मारीन इंद्रजित निशाचर. बोरी करीन लंकापूर दश शर न्यूटोनी. आणि लक्ष्मणानं सांगितलं, दादा फक्त एकदा आज्ञा दे मला, असं विष सोडतो लंकेमध्ये, त्या विषाचा त्या ठिकाणी फुतकार जरी दिला, रावण सहित सगळी लंका विषानं जाळून टाकतो म्हणले. अशा प्रकारे लक्ष्मणजी त्वेषानं भगवंताला बोलू लागले. राक्षसांच्या शिर कमळी आजी खेळन चंडबळी. माझ विनरण कंकळी रण रवंदळी राक्षसा. लक्ष्मणाने सांगितलं, रामा आपल्याकडे एवढं सामर्थ्य आहे तरी आपण इथं गपचिप पडलोय म्हणले. अहो फक्त तुम्ही मला आज्ञा द्या, आज्ञा. तुमच्या आज्ञा झाल्यावर ही राक्षसांची मुंडकी आहेत ना, त्यांच्या बरोबर मी क्रिकेट खेळतो म्हणले. त्या असणाऱ्या सर्व राक्षसाची मुंडकी उडवून टाकतो. लक्ष्मणजी देवाला बोलता, वाती अशुद्धाचे पूर भूते भक्षिती मांस रुधिर. तृप्त होती शनगार ऐश चरित्र करीन. रामा फक्त तुम्ही एकदा आज्ञा द्या, ह्या सर्व राक्षसांना मारून त्यांच्या शिरांची चेंडूफळी त्या ठिकाणी खेळून जी काय पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीनं सगळं रक्तानं पृथ्वी वाहून टाकील. ही सगळं इथं रक्ताचा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण करेल. फक्त मला आज्ञा द्या, सगळं लंकापूर उद्ध्वस्त करून टाकतो. लक्ष्मणजी भगवंताला बोलता, आज्ञा देई श्रीरामचंद्रा ऐसे पुसता सौमित्रा. हासू आले रघुवीरा निज निर्धार सांगत. लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मणाने सांगितलं, दादा फक्त एकदा ऑर्डर द्या. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा हसू लागले महाराज. कारण रामाला माहिती होतं राम ज्ञानानं गंभीर आहेत. भगवान परमात्म्यानं ओळखलं, हसले आणि हसून लक्ष्मणाला काय बोलतात ऐका. प्रकट करीत शेष अवतार आम्ही उच्च दिले वेदशास्त्र. उच्च दिले पुराण मात्र अनागत चरित्र उच्च दिले. आणि मग भगवान श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला नामदेव महाराजाचा अभंग सांगितला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तो निदाविन. भगवंताने सांगितलं, लक्ष्मणा आपण जर हितशेष अवतार प्रगट केला तर मग जे काय अगोदर साधू संतांनी लिहिलंय त्याचं काय. आपण पुराणाचा उच्छेद केला, साधू संतांनी सांगितलंय त्या पद्धतीने वागलो नाही, असा कलंक आपल्याला लागेल. भगवंत लक्ष्मणाला सांगता, उच्च दिली धर्मनीती उच्च दिली लोकस्थिती उच्च दिली भगवत भक्ती
ऐशी अपख्याती होईल. आणि मग भगवंताने सांगितलं लक्ष्मण आपल्याकडे सामर्थ्य आहे सहन करायचं, आपल्याकडे ताकद आहे. मग ताकद असताना पुरुषार्थ असताना उगाच लोकांनी नावं ठेवावी असं का वागायचं? आपल्याकडे सर्व आहे ना, सहन करायची ताकद आहे. मग आपण सर्व त्या ठिकाणी धर्माचा उच्छेद आपल्याकडून होईल, ऋषी वाल्मिकांचं भाष्य अनागत होईल, सगळं वेद स्थितीचं उल्लंघन आपल्याकडून होईल. आणि हे सगळं जर झालं तर उद्या लोक आपल्याला नावं ठेवतील. अशा प्रकारे समजूत भगवंत लक्ष्मणाची सांगतात. बहुरूप्याची रवराणी मित्य स्त्री पुरुष जाणनी त्याची करीती संपादनी स्त्री पुरुषपणे सत्यत्वे. आणि भगवान श्रीरामचंद्र सांगू लागले लक्ष्मण ऐक म्हणले, एखादा बहुरूपी असतो तो नाटकामध्ये स्त्रियेचा वेश धारण करतो, पण तो खरा स्त्री असतो का? तेवढ्या पुरता त्याचा कार्यक्रम होस तर तो स्त्रीचा वेश धारण करतो आणि ते पती पत्नी याप्रमाणे वागतात, तात्पुरते वागतात. तसं आपल्याला थोडा वेळ उगतात पुरतं ह्या शरबंधनामध्ये अडकायचंय. थोडासा त्या ठिकाणी दम धर, शांती धर. भगवंत लक्ष्मणाला बोलतात, तैसेच अवतार चरित्र प्रतिपाळावे वेदशास्त्र स्वधर्म लौकिकाचे सूत्र अति तत्पर रक्षावे. आणि लक्ष्मण त्याच पद्धतीनं आपला आताच स्वधर्म आपलं काय सांगतंय, वेदशास्त्र काय सांगतंय त्याप्रमाणे वागायचं. आता आपण फक्त उग पडून राहायचं आपलं कर्तव्यच हे आहे. अशा प्रकारे भगवंत लक्ष्मणाला सांगतात, समूळ मुळीचे लक्षण आम्हा दोघांनाही मरण साता शिववरदाचे बाण कठीण कोण सौमित्रा. रामाने सांगितलं लक्ष्मणा मुळापासून विचार कर, आम्हा तुम्हा नाही मरण. आपल्याला मरणाची भीतीच नाही. होय, मरणाची भीती कुणाला असते हो? जे जे आकारात आले ते ते नाशात पावले, जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले. सर्वस्व भगवान परमात्मा सुद्धा महाराज डायरेक्ट 8 वर्षाचा झाला होता पुढं. म्हणजे आपल्याला जन्म आणि मरणच नाही, जन्म मरणाच्या विरहित आपण आहे. मरणाची भीती आपल्याला नाहीये, त्यामुळे उगाच सहन कर. भगवंत लक्ष्मणाला बोलतात, सौमित्र ऐके सावधान शिववरदाचे शरबंधन आम्हासी नाय नभाती हनुमा प्रमाण सुप्रसन्न शिवामा. भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा उगाच सहन कर म्हणले. ह्या महादेवाचे बाण आहे, महादेवाचं वरदान आहे आणि साप सुद्धा महादेवाचेच आहे. आणि महादेव आपल्यावरती सर्व काळ सुप्रसन्न आहे. त्यामुळं ह्या बाणापासून ह्या सर्प बंधनापासून आपल्याला भीती नाहीये. श्रीरामचंद्र लक्ष्मणाला बोलतात, ऐकवणी श्रीरामाचे वचन मस्तकी वंदोनी श्रीरामचरण लक्ष्मण घाले लोटांगण काय आपण अनुवादे. भगवान श्रीरामचंद्राचं बोलणं ऐकलं महाराज, शब्द ऐकले आणि लक्ष्मणानं रामाला लोटांगण घातलं. कारण लक्ष्मणाला रामाने सांगितलेलं पटलं आणि लक्ष्मण भगवंताला नमस्कार करून काय बोलतो ऐका. श्रीराम तुझी आगाध स्थिती श्रीराम तुझी आगाध स्थिती श्रीराम तुझी आगाध कीर्ती श्रीराम तुझी आगाध शांती तेथे मी किती जाणावया. आणि लक्ष्मणाने सांगितलं देवा तुम्ही समर्थ आहे, तुमच्या कीर्तीचं, तुमच्या स्थितीचं, तुमच्या गतीचं कुणी वर्णन करावा? तुम्ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, तुम्ही बलवान आहे आणि तुमच्या पुरुषार्थाचं वर्णन करावं एवढे आम्ही त्या ठिकाणी सामर्थ्यवान नाही, आम्ही तुमच्या पुढे दीन आहेत. लक्ष्मणजी देवाला बोलतात, जे ते वेदा मौन पडे शास्त्रानुवाद न चले पुढे तुझे महिमान अगाध गाडे केवी मी वेडे अनुवाद. लक्ष्मणाने सांगितलं रामा अहो तुमचं एवढं गांभीर्य आहे, एवढं स्वरूप आहे, एवढी तुमची कीर्ती आहे, जिथं वेद सुद्धा थकले गेले, जिथं कुणालाच वर्णन तुमच्या स्वरूपाचं करता आलं नाही. सर्व आहे, चार वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहे, श्रुती आहे, सगळे दमले, सगळे भागले. मग आम्ही काय तुमचं त्या ठिकाणी सामर्थ्याचं वर्णन करणार?
लक्ष्मणजी भगवंताला बोलतात, रामाभिमानी निराभिमान सगुण वर्तता निर्गुण देही असो विद्यापान राम परिपूर्ण परब्रह्म. आणि भगवान परमात्मा महाराज देही असून विदेही अवस्थेमध्ये वागतायत. भगवान परमात्मा येते, त्यांना सुख आणि दुःखाचा काहीच संबंध नाहीये. उगा आपल्या मनुष्याच्या अवताराला आलं म्हणून त्या ठिकाणी कार्य करायचं नाही. तर भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन स्वय आपण दावित. अशा प्रकारे भगवान परमात्मा आहे. सर्व माहित आहे भगवंताला, सगळं देवाला कळतंय. पण आता मनुष्याच्या आकृतीला आलो होतं म्हणून त्या ठिकाणी पडायचं, म्हणून भगवंत पडले असं सांगता. ऐसे श्रीरामस्तवन आल्हादे अनुवादोनी पूर्ण शरबंदी लक्ष्मण पड्या पण रामाज्ञा. अशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्र भगवंताचं असणाऱ्या त्या ठिकाणी रामानं लक्ष्मणाला सांगितलं आणि लक्ष्मण भगवंताचं ऐकून लक्ष्मण शरबंधनामध्ये त्या ठिकाणी पडले असं सांगतात. लक्ष्मणाचा क्रोध अद्भुत श्रीरामे करुणी शांत दोघे जन शरबंधात पडिले दिसत निचेष्टित. लक्ष्मणाला राग भरपूर आहे महाराज, पण राग काय येतो? कारण रामावर जर काही संकट, रामावर संकट येतच नाही, पण रामाला जर कोण आडवं आलं तर ते लक्ष्मणाला सहन होत नाही. आता भरत हा लक्ष्मणाचा सुद्धा भाऊ होता, पण ज्या वेळेस रामावरती आलाय स्वतःच्या भावावर लक्ष्मणानं धनुष्य उचललं. लक्ष्मणाचा भाऊ नव्हता का? पण रामावरती जर कुणी त्या ठिकाणी आरोप केला, भगवंतावरती जर कुणी आलं तर ते लक्ष्मणाला सहन होत नाही. म्हणून लक्ष्मणाचा जो काही एवढा उद्भट अशा प्रकारचा राग होता, तो राग भगवंताने समूळ त्या ठिकाणी असणाऱ्या गोड शब्दामधून सात्वन केलं. लक्ष्मणानं सुद्धा स्वतःला बंधनामध्ये अडकून घेतलं असं सांगता. हाती धनुष्य पाठीची बाते सुवर्ण पत्री बाण तेथे पडिले कोणी दोघा ते इंद्रजित ते आल्हाद. भगवान श्रीरामचंद्राच्या पाठीमाग त्या ठिकाणी धनुष्य आहे, हातामध्ये धनुष्य आहे, पाठीमाग भात आहे आणि त्या भातामध्ये सुवर्णासारखे तेजस्वी लखलखणारे बाण आहेत. आणि अशा असणाऱ्या पद्धतीमध्ये भगवंत शरबंधनामध्ये पडले. त्या असणाऱ्या इंद्रजितानं पाहिलं, आनंद झाला म्हणतात. शरबंदी सोयापण श्रीराम आणि लक्ष्मण बांधले सतते मानून इंद्रजित ते पूर्ण वल्गीजे. शरबंधनामध्ये राम आणि लक्ष्मणाला आपण बांधलंय हे सत्य इंद्रजितानं मानलं, पण ते सत्य नव्हतं, पण ते इंद्रजितानं मान्य केलं आणि हेच सत्य मानून लंकेमध्ये निघाला, गर्जना करू लागला. ऐका म्हणता. श्रीरामी लागला शरबंद इंद्रजिताशी आल्हाद निज पुरुषार्थ करे अनुवाद परमानंद जयाचा. आणि शरबंधनामध्ये राम आणि लक्ष्मणाला आपण पाळलं, याचा आनंद इंद्रजिताला झालेला होता महाराज. याचा उल्हास वाटला, हेच सत्य मानलं आणि गर्जना करत इंद्रजित लंकेकडे निघाला. शिव वरदाचे वचन मिथ्य न करे लक्ष्मण स्वय सत्य म्हणून शरबंधन केले विंदन ते ऐका. आणि महादेवाच्या वरदानाचे बाण आहेत म्हणून लक्ष्मणानं सुद्धा स्वतःला अडकून घेतलं. राम आणि लक्ष्मण यांनी महादेवाच्या वरदानाला मान्यता दिली, त्यांचं वचन खोटं होऊ दिलं नाही आणि तेच इंद्रजितानं सत्य मानलं, वल्गना करू लागला. ऐका म्हणता. एका जनार्दना शरण श्रीरामा लागले शरबंधन शिव वरदाचे सर्पबाण रामे आपण मानुनी. आणि ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण शरबंधनामध्ये पडले, पण महादेवाचे जे काही वरद बाण होते ते वरद बाणाला मान स्वतः भगवान श्रीरामचंद्रांनी दिलाय. अंगवन असताना सुद्धा, ते बाण तोडायचं सामर्थ्य असताना सुद्धा त्या बाणाला भगवंतानी मान दिला आणि शरबंधनामध्ये अडकले असं सांगतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे का कार्तिका श्रीराम शरबंधन एकादशो अध्याय गोळा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू
प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. शराबंधने बांधुनी रघुनाथ इंद्रजित अतिशय श्लाघत त्याची आरतीचा श्लोकार्थ स्वय वदत ते ऐका. भगवान श्रीरामचंद्र शरबंधनामध्ये अडकले. इंद्रजिताला आनंद झाला आणि इंद्रजिताचा आनंद उत्सवामध्ये तो काय गर्जना करू लागला ऐका म्हणता. शराबंदी राम लक्ष्मण दीर्घ शयना चेतना पडिले रे कोणी दोघे जण इंद्रजित आपण वलगीजे. भगवान श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण शरबंधनामध्ये अडकले चेतन पडले. त्यांच्या अंगामध्ये चेतना नाही असं इंद्रजिताला वाटलं दिसलं त्यामुळे तो गर्जना करू लागला.